अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालाय। दलालीची दलदल या पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे 11 घोटाळे उघडकीस आणण्यात आलेले आहेत। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असंच महायुती सरकारचं सूत्र असल्याचा हल्लाबोल सुद्धा करण्यात आलेला आहे। याकरता दलालीची दलदल असा एक पोस्टर ट्वीट करण्यात येत आहे। या अंतर्गत आता MSIDC घोटाळा हा देखील मांडण्यात आलेला आहे। रुग्णवाहिका घोटाळा, दूध घोटाळा, भोजन पुरवठा घोटाळा, कंत्राटी भरती घोटाळा, MIDC जमीन घोटाळा, आनंदाचा शिधा घोटाळा, पुणे रिंग रोड घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा, MSIDC घोटाळा आणि रक्तपेढी परवानगी या 11 घोटाळ्यांवर लक्ष वेधण्याचा ट्विटच्या माध्यमातून प्रयत्न आहे। हे खिशात आहे आणा आणि आम्हाला बाजीराव म्हणा अशी या सरकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे। म्हणजे सरकारने कुठेतरी लोकांना सांगितलं पाहिजे आमच्याकडे पैसा नाही आणि आम्ही कुठेही त्या ठिकाणी कामं करणार नाही। 16,000 कोटी रुपये हे PWD चे जे सर्व कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा प्रलंबित होता। आता हाच आकडा 90,000 कोटीवर गेलेला आहे। म्हणजे आहे ती कामं रखडलीत, आता नवी कामं काय देतात हे आज त्या ठिकाणी बजेटच्या माध्यमातून 10 तारखेला ते तिथं सांगतील। माझं एकच मत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये बऱ्याच काय तफावत आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच काय खोट्या माहितीवर त्यांनी लोकांना दिशाभूल तिथं केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।